संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक, आंदोलकांना पोलिसांकडून अटक, फडणवीस सरकार विरोधात ठेवीदार आक्रमक। शांततेने गेली 9 वर्ष आंदोलन करूनही पदरात काहीच पडत नसल्याने आक्रमक झालेल्या पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देण्याचा प्रयत्न केला। आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या ठेवीदारांना राज्य सरकार विरोधात निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ठेवीदारांमध्ये संताप आहे। 9 वर्षापूर्वी पेन अर्बन बँक बंद झाली, त्यामुळे हजारो ठेवीदारांचे लाखो रुपये अडकून पडले, अनेकांचे संसार उघड्यावर आले। मागच्या 9 वर्षात ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून पेन बँक संघर्ष समितीने शांततेने आंदोलने केली। मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील मंत्र्यांनी वारंवार दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने ठेवीदार संतापले आहेत। 9 वर्षात 350 ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे। सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय घेतला। सोमवारी बँकेचे ठेवीदार मुंबईत दाखल झाले। मात्र निदर्शन करणाऱ्या ठेवीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आमदार धैर्यशील पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय म्हसूरकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांच्यासह अन्य प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून सरकारविरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।